नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, राजकारणामध्ये विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्त्वाची असते. आता विरोधी पक्ष म्हटल्यानंतर जो फक्त विरोध करतो तो विरोधी पक्ष, अशी एक सध्याची व्याख्या बनलेली आहे. खरं तर विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्याने सत्तेमध्ये असलेल्या पक्षाला एकतर सल्ला देणं, त्यांची कोंडी करणं किंवा त्यांच्या चुका दाखवून देणं, त्या चुका कशा सुधारता येतील याविषयी काही तोडगा उपाययोजना सांगणं, अशा पद्धतीचा विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्ष नेते असे असणं आवश्यक असतं. पण दुर्दैवाने आत्ताचा विरोधी पक्ष जो वारंवार सांगितलं जातं की तो कमकुवत झाला आहे, पण तो सत्ताधारी पक्षांनी कमकुवत केलेला नाही, विरोधी पक्षांनी तो स्वतःला कमकुवत करून घेतलेलं आहे. कारण आपण पाहतो रोजच्या रोज फक्त प्रतिक्रिया देणं, एखादी काही घटना घडली की त्यावर अशा प्रतिक्रिया द्यायच्या ज्याच्यातून फक्त सत्ताधारी पक्षांची हेटाळणी होईल, टिंगलटवाळी करता येईल, खिल्ली उडवता येईल, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया शब्दांचा वापर करणं आणि फक्त पत्रकार परिषदा घेऊन फक्त टीका करणं, याच्या पलीकडे विरोधी पक्षाची काही भूमिकाच शिल्लक राहिलेली नाही. आणि तशी भूमिका नसेल तर मग लोकांनाही कळतं की या विरोधी पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं व्हिजन नाही, कोणत्याही प्रकारची अशी काहीतरी त्यांच्याकडे तोडगे आहेत, उपाययोजना आहेत, काहीतरी असा चांगला सल्ला ते देऊ शकतात सत्ताधारी पक्षाला, किंवा सत्ताधारी पक्षाचे कोण मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, त्यांना जाऊन ते भेटतील आणि अमुक एखादी गोष्ट त्यांना दाखवून देतील, त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी दोष दाखवून देतील आणि त्या करून घेतील, जेणेकरून लोकांचं जीवन हे सुसह्य होऊ शकेल. ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते. पण आजकाल झालेलं काय की संजय राऊत यांच्या पद्धतीने सगळे विरोधी पक्षातले नेते हे बोलत असतात. पत्रकारांचं बूम समोर आले, पत्रकार समोर आले की फक्त टिंगलटवाळ्या करायच्या, वाह्यात काहीतरी बडबडायचं, अश्लाघ्य भाषा वापरायची, समोरच्याचा अपमान करायचा, बदनामी करायची, याच्या पलीकडे विरोधी पक्षाची भूमिकाच जात नाही. आता हे सगळं महाराष्ट्रामध्ये जे घडते, पाऊस 2-3 दिवस ज्या पद्धतीने पडतोय, अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत, दरडी कोसळत आहेत, झाडं कोसळलेली आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत. ही सगळी नैसर्गिक आपत्ती फक्त भाजपाच्या सरकारच्या काळात आलेली आहे किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा आलेली आहे, किंवा त्याआधी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेलाच आलेली असं नाही. कोणतंही सरकार असो, नैसर्गिक आपत्ती ही कोणाच्याही सरकारच्या काळात येऊ शकते. त्याला तुम्हाला त्याच पद्धतीने सामोरं जावं लागेल. कधी ती जास्त आपत्ती असू शकते, कधी कमी असू शकते, एवढाच फरक असेल. पण आपत्ती ही कोणत्याही सरकारच्या काळात येणारच आणि त्याला सामोरं जाणं हे सरकारचं कामच आहे. सरकारच्या त्याच्यामध्ये प्रशासनाच्या त्रुटी असतात, दोष असतात, दुर्लक्ष केलेलं असतं, निष्काळजीपणा दाखवलेला असतो, सरकारने ते वेळीच करून घेतलेलं नसतं. आत्ताच्या या घटनांमध्ये आपण म्हणू शकतो की सरकारकडूनही अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत, त्रुटी राहिलेल्या आहेत, प्रशासनाकडून पाहिजे तसं काम करून घेतलेलं नाही. पण हे सांगण्याची एक पद्धत असते आणि त्यासाठी ते करून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणं, सरकारला त्या गोष्टी दाखवून देणं ही जबाबदारी असते. पण ती जबाबदारी पार पाडली जात नाही दुर्दैवाने, असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आत्ता हे मिसिंग लिंकचं ते प्रकरण घडलं, ज्यामध्ये मिसिंग लिंक हा जो मुंबई पुण्याला जोडणारा मार्ग आहे, एक वेगळा मार्ग तयार केलेला आहे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. एक बोगदा आहे तिथे, त्या ठिकाणी दरड कोसळली आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाली. मग ही आजकालची टीका जी असते ती व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी फेम अशी टीका असते. त्या टीकेतून काही साध्य करायचं नसतं, चांगलं काहीच हात लागत नाही त्याच्यातून, त्या लोकांनाही काही चांगलं मिळत नाही, फक्त टीका करायची. बघा दरड कोसळली, त्याच्यामुळे नुकसान झालं, हे सरकार काय करत होतं, एवढ्या कोटीचा खर्च झाला वगैरे वगैरे, या सगळ्या टीका ठीक आहेत, सरकारसुद्धा त्या ऐकून घेईल. पुढे काय, त्याच्यातून विरोधी पक्षाने काय नेमकं साध्य केलं, नेमकी स्वतःची काय गुणवत्ता सिद्ध केली, तर काही नाही.
त्यामुळे त्यातले जे समर्थक असतील विरोधी पक्षांचे ते या टिंगलटवाळ्यांमध्ये हात धुवून घेतात, स्वतः पण तशा पद्धतीचे टिंगलटवाळ्या करतात, हास्य विनोद चालतात, त्याच्या पलीकडे हाती काहीच लागत नाही. त्यामुळे अशा घटनात आपण मैदानात उतरून काय करणार आहोत, जिथे पूर आलेला आहे, जिथे झाडं कोसळत आहेत, तिथे आपण नेमकं काय करणार आहोत हे सुद्धा दाखवून देता आलं पाहिजे. आणि त्यासाठी जबाबदारीने वागणं अत्यंत आवश्यक असतं. आणि जबाबदारी म्हणजे काय, आपण विरोधी पक्ष म्हणून पण काम करायचे, पण जेव्हा सरकारकडून आपण ते काम करून घेऊ तेव्हा सरकारच्या सोबत उभं राहणं सुद्धा आवश्यक असतं. आता या ठिकाणी अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया एका ठिकाणी पाहायला मिळाली की मिसिंग लिंक हा कोसळला, असं त्यातलं एक विधान होतं. मिसिंग लिंक कोसळलेला आहे का? मिसिंग लिंकला कोणत्याही पद्धतीचा धोका पोचलेला नाही किंवा बाधा झालेली नाही. दरड कोसळली ती बाहेरच्या बाजूला कोसळली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरची कमान जी होती ती खाली पडली. अर्थात त्याच्यामुळे नुकसान झालं नाही, जीवितहानी झाली नाही, हे महत्त्वाचं, पण ते घडलेलं आहे. पण असं दाखवण्यात येते की जणू काही मिसिंग लिंक जो आहे तो सगळा कोसळलेला आहे, त्याच्यावर सगळं काहीतरी वाईटच झालेलं आहे. बोगदा जो आहे तो त्यातला आतला सगळं स्ट्रक्चर कोसळून पडलेलं आहे, असं काही घडलेलं नाही. पण ही जी विधानं केली जातात त्याच्यातून लोकांच्या मनात काही काळ असा समज निर्माण होतो की असंच काहीतरी घडलेलं आहे. प्रत्यक्षात काही दिवसांनी सगळं वास्तव समोर येतं. मग काही नेते म्हणतात की आम्ही जर मिसिंग लिंकवर टीका केली तर आम्हाला पाकिस्तानला जावं लागेल. आता या काय प्रतिक्रिया आहेत का? व्हॉट्सअपवर बसणारे किंवा सोशल मीडियात बसणारे काही पडीक लोक असतात, ते अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया द्यायला त्यांना वेळ असतो भरपूर. ते अशाच पद्धतीच्या टिंगलटवाळ्या करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मॉर्फ केलेले फोटो टाकू शकतात, मॉर्फ केलेले व्हिडिओ टाकू शकतात. त्यांची वेगळी जातकुळी आहे. पण विरोधी पक्ष त्या जातकुळीमध्ये स्वतःला बसवून घेतो, त्यांच्या पंक्तीत स्वतःला बसवतो आणि स्वतःची जी काही अब्रू आहे ती घालवून घेतो. हेच आत्ता या सगळ्या याच्यात दिसून येतं. उथळ प्रतिक्रिया द्यायच्या, छछोर प्रतिक्रिया द्यायच्या आणि त्याच्यातून आपली इब्रत घालवायची आणि मग म्हणायचं की विरोधी पक्ष कमकुवत केलेला आहे. तो कमकुवत केलेला नाही, तुमच्या अशा उथळ वागण्यामुळे तो कमकुवत झालेला आहे आणि लोकांनाच वाटतं की हा याच स्तरावरचा फक्त विरोधी पक्ष असू शकतो, तो त्याच्यावर कधी जाऊ शकणार नाही. त्यामुळे अशा प्रतिक्रिया या सगळ्या उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. आता वायनाडला सुद्धा एक घटना घडली, तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहाल तर अत्यंत भयंकर व्हिडिओ आहेत ते. तिकडे सुद्धा दरड कोसळली, तिकडे सुद्धा एका टनेलचं काम सुरू होतं. मला वाटतं कोकण रेल्वेचं काहीतरी काम सुरू आहे आणि त्याच वेळेला डोंगराचा प्रचंड मोठा भाग जो आहे तो कोसळलेला आहे आणि त्याच्या व्हिडिओमध्ये दिसतं की मोठ्या प्रमाणावरती तो चिखल, दगड मातीचा सगळा तो ढिगारा मोठ्या प्रमाणावर वाहत येतोय आणि एक मोठा टँकर जवळपास 200 मीटर तो ढकलला जातो त्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे, असा तो व्हिडिओ आहे. किती भयानक परिस्थिती निर्माण होते पहा. आणि त्याच्यात सुद्धा अनेक लोक आता दबलेले असतील, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. कोणतं सरकार आहे केरळमध्ये? काँग्रेसचं सरकार आहे. मग आता जर टीका करायची झाली तर काँग्रेस सरकारने काय केलं बघा. काँग्रेस सरकारमुळे दरड कोसळली, अशी जर उथळ टीका करायची झाली तर त्याच्यामधून काहीच साध्य होत नाही. अशा घटना घडू नयेत किंवा अशा घडल्यावर तिथे आपण मदतीला काय करणार आहोत, काय केलं पाहिजे, या दृष्टीने काही उपाययोजना सुचवल्या तर त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि ही घटना वायनाडमध्ये पहिल्यांदाच घडली नाही, 2024ला पण घडली. त्यावेळेला 300 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. तेव्हा मला वाटतं डाव्यांचं सरकार होतं, आता काँग्रेसचं सरकार आहे. पण त्यावेळेला सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक लोकांनी जाऊन त्या ढिगाऱ्यांमध्ये लोकांना मदत केली, वाचवलं लोकांना, मृतदेह बाहेर काढले असतील, हे सावरण्याचं काम केलं. ते महत्त्वाचं असतं. तिथे डाव्यांचं सरकार आहे किंवा काँग्रेसचं सरकार आहे म्हणून आपण जायचं नाही मदतीला, ही भूमिका महत्त्वाची नाही आणि ती योग्य नाही. त्यामुळे विरोधी पक्ष हा अशा पद्धतीने समतोल राखणारा, संतुलित असा विरोधी पक्ष आवश्यक आहे. आता आपण पाहतोय मुंबई पुणे रस्त्यावरचा हा जो मिसिंग लिंक आहे त्याच्या बाबतीत घडल्या आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रिया अशाच पद्धतीच्या आहेत, वरवरच्या प्रतिक्रिया आहेत, नुसत्या टीका करणाऱ्या प्रतिक्रिया आहेत. मग त्याच्यामध्ये वाटतं की आपल्याला काहीतरी फक्त सरकारवर राग आहे, द्वेष आहे, यापुरतीच प्रतिक्रिया द्यायची आणि मग अशा प्रतिक्रियांमधून काहीच साध्य होत नाही. कारण ही घटना जी आहे मिसिंग लिंकच्या बाबतीत घडलेली किंवा आणखी कुठली घटना, ही कोणाच्याही बाबतीत कोणाच्याही सरकारच्या काळात घडू शकते. उद्धव ठाकरेंच्या काळातही निसर्ग वादळ आलेलं होतं, वादळ आली 2-3, त्यावेळेला सुद्धा अशाच घटना घडल्या. अनेक ठिकाणी झाडं कोसळली, शेतीचं नुकसान झालं, पण लोकही मदत करणार होते. करोनाचा केवढा मोठा कहर त्यावेळेला होता, तेव्हाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, भाजपाचे कार्यकर्ते मदत करायला होते. उद्धव ठाकरेंचं सरकार आहे म्हणून कोणी मदतीला जायचं नाही असं कोणी ठरवलं नव्हतं. पण अशा पद्धतीचं संतुलित वातावरण हे असलं पाहिजे. उभाटा गटाचेच एक आमदार मिलिंद नार्वेकर यांचं एक ट्विट जे आहे ते सध्या चर्चेत आहे.
एक्सवर त्यांनी पोस्ट केली. मिसिंग लिंकमध्ये जे काही दरड कोसळली आणि तो कमानीचा भाग खाली कोसळला, त्याच्यामुळे मिसिंग लिंक बंद पडला. गाड्या ज्या त्या थांबवाव्या लागल्या तिथे. आणि मग तो जेव्हा हा सगळा ढिगारा उपसण्यात आला, बाजूला काढण्यात आला, त्यानंतर ती रहदारी पुन्हा सुरू झाली. जवळपास 10-12 तास त्यासाठी लागले. त्यावेळेला त्यांनी हे ट्विट केलं की सरकारने जे काही काम केलं, झटपट हे करून दाखवलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुरळीत मिसिंग लिंक सुरू झाला, त्याबद्दल सरकारचे आभार, थँक्स म्हटलेलं आहे त्यांनी त्याच्यात. आणि ते देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांना त्यांनी टॅग केलेलं आहे. मी याचा अर्थ काय की आम्ही फक्त विरोध करणार नाही, तर तुम्ही काम करून दाखवलं, वेळेत केलं, लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी ठरलात, तर त्याबद्दल तुमचे आभारही मानू. कारण ते आभार मानले, ते काम लवकर झालं. कुठेतरी आम्ही मागणी केली लवकरात लवकर करा, तर ते लवकर पूर्ण झाल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाली. लोकांना तिथून जाणं सुलभ झालं. पण फक्त घर बसल्या पोस्ट करायच्या, टीका करायची, फिदी हसायचं, याच्या पलीकडे जर विरोधी पक्ष जाणार नसेल, तर मग विरोधी पक्षाच्या हाती काही नाही. त्यांना सत्तेत येणं त्यामुळे शक्य होणार नाही. हे उभाटा गटाकडून या संदर्भात भरपूर टीका झाली. सुषमा अंधार यांनी केली, संजय राऊतांनी केली, आदित्य ठाकरेंनी केली. त्या टीकेमध्ये एक प्रकारचा विखार होता, राग होता, द्वेष होता, तो दिसतो. पण त्या तुलनेत मिलिंद नार्वेकरांनी केलेली टीका पण केलेली आहे. त्यांनी सूचनाही, त्यांच्या अनेक पोस्ट त्यातल्या पाहिल्या तर त्यांनी अनेक सूचनासुद्धा केलेल्या आहेत. त्याच्यातून यापूर्वीच्या पोस्ट असतील, त्याच्यात सरकारला काही सूचना केलेल्या आहेत. इथून अवजड वाहनं जाऊ देऊ नका मिसिंग लिंकवरनं. ते सरकारने कदाचित ऐकलेलं असेल, काय त्याच्यामधल्या काही सुधारणा केल्या असतील. पण अशा सूचना करणं सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही जे उभाटा गटाकडे मिसिंग आहे किंवा विरोधी पक्षांकडे मिसिंग आहे, ते हेच आहे जे मिलिंद नार्वेकरांनी दाखवून दिलं की जेव्हा टीका करायची तेव्हा टीका पण करू, सूचना देऊ, तुम्हाला तोडगे सुचवू, उपाययोजना सुचवू आणि आभारसुद्धा मानू तुमचे की तुम्ही केलं त्याबद्दल. तो मोठेपणा दाखवण्याची तयारी पाहिजे. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.